हॅलो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हा व्हिडिओ जुना आहे. जुना म्हणजे व्योम सहावा महिना त्याला चालू होता तेव्हाचा व्हिडिओ आहे आणि गावाकडचा आहे हा व्हिडिओ. व्योमला तर 1.5 वर्ष व्हायला आले आहेत आणि गावी आम्ही पाडव्याला गेलो होतो. आणि हे दर्गा आहे इथे, पिराचं मंदिर दर्गाचं मला बोलतात त्याला. मग तिथे दर पाडव्याला खूप मोठी यात्रा असते आणि मोस्टली मुलं झालीत ना की मग ते दर्ग्यावरून खाली फेकतात मुलांना, म्हणजे मुलांचं चांगलं होऊ दे मुलांसाठी असं. मग ते होतं आज व्योमचं. मग आम्ही सगळे फॅमिलीमधले सगळे, म्हणजे आम्ही थोडेच मेंबर होतो पण भरपूर होतो ते. आम्ही सगळेजण व्योमला घेऊन तिथे गेलो होतो. मग तिथे जे लागणारं नारळ वगैरे सगळं घेऊन, आणि व्योमच्या वजनाची साखर पण वाटायची होती. मग त्याचं जेवढं वजन आहे तेवढे किलो साखर वाटायसाठी आम्ही घेऊन गेलो होतो सगळे मंदिरात. आणि ही आमची मोठी नणंद, चुलत नणंद, व्योमची आत्ती, त्यांनी आल्या होत्या सोबत. मग व्योमला पहिल्यांदा आत घेऊन गेले दर्ग्यामध्ये त्याला पाया वगैरे पडवण्यासाठी. आणि याच्यात इथून पुढे मी जास्त नाही व्हॉइस ओव्हर लावणार, तुम्ही बघा बाकीचा व्हिडिओ. हा व्हिडिओ करून ठेवला होता मी कधीच, पण टाकायचं लक्षात नव्हतं. माझ्या मिस्टरांची तब्येत थोडी त्यावेळेस बरी नव्हती, त्याच्यामुळे माझंही काही आवरलं नव्हतं. तसंच मी गेलेले, मूड पण नव्हता. मी देवावरून फेकायचं असं बोलले, पण फेकायचं नाही, देवावरून उडवतात असं असतं ते. म्हणजे उडवतात, दर्ग्यावरून उडवायचं असं बोलतात त्याला. आणि याच देवाच्या कृपेने माझे मिस्टर सुद्धा लवकर बरे झाले, सगळं चांगलं व्यवस्थित नॉर्मल झालं. हे व्योमचे छोटे आजोबा व्योमला घेऊन आले बाहेर. आमचे सासूबाई खाली झाले, सासरे आमचे. हे मोठे सासरे हे असे सगळे जर आमची मम्मी वगैरे सगळेच आम्ही गेलो होतो.
घेऊन टाकलं. तो खूप रडत होता आणि तो पहिल्यापासून खूप रडवाचा आहे, मला खूप दमवतो. मग ते आम्ही दर्ग्यातून आलो. तिथून आल्यानंतर गावातले 5 देव असे करायचे होते. तिथं सगळीकडे 5 ठिकाणी नारळ वगैरे वाढवायचं होतं. मग आम्ही सगळं देवाचं दर्शन वगैरे घेऊन सगळे बाहेर पडलो होतो इथून. आमच्या घरच्या लक्ष्मीला वगैरे सगळं गाडी चालवलंस काय व्योमला घेऊन फर्स्ट टाइम तेव्हा. तसं मी तिसऱ्यात आल्यावर जाऊन आले होते सगळ्या देवांना, पण आता एक नियम सगळे देव करून आम्ही सगळे घराकडे गेलो. पाडवा म्हटल्यावर जरा गर्दी पण असते, पण आम्ही सगळे झाल्यावर कार्यक्रम गेलो होतो, त्याच्यामुळे गर्दी खूप कमी होती दर्ग्यामध्ये. चांगलं सगळं आमचं फंक्शन झालं हे व्योमचं.